राज्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। मुंबईसह राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। राज्यात पूर्व मोसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्यानं मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलल्याचं दिसून येत आहे। यावेळी मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये 16 आणि 17 मे रोजी वादळी वारा आणि ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट दिसून येईल। धुवाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। त्यातच राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबईसह राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या पुढील 4 आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे। दुसरीकडे 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। 15 ते 22 मे दरम्यान महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिण व ईशान्य भारतातील अनेक भागांना सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल। 22 ते 29 मे दरम्यान राज्यासह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सरासरी ओलांडेल। 29 मे ते 5 जून दरम्यान कर्नाटक, बंगालच्या खाडी किनारी आणि 5 ते 12 जून दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल। अरबी समुद्रावर आणि तेलंगणा राज्यावर केंद्र असलेल्या 2 चक्रीय वाऱ्यांच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे। त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात या पावसाचा प्रभाव अधिक असेल। या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।